अण्णा उद्या तालुक्याला जायचंय आपल्याला. दारू पिऊन आला होय? हा दारू पिऊन आला? हा आणि दारू पिऊन बापाशी बोलतो, लाज नाही वाटत का तुला? होय रे. तालुक्याला जायचंय उद्या सकाळी लवकर. आणि तालुक्याला जाऊन काय करायचंय? ती जी जमीन आहे ना तुमच्या नावावर ती माझ्या नावावर करून टाका. तुला एकदाच सांगतोय मी, तुला धड तुझ्या पायावर उभं राहता येत नाही आणि ती जमीन देऊ का तुला? म्हणजे इकून मोकळा होशील दारू प्यायला. मी काही करीन, माझ्या नावावर ती जमीन करा. हा तुम्हाला मी सांभाळतोय ना म्हातारपणी, घर पण चालवतोय. हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हातारपणी सांभाळतोय म्हणजे काय उपकार करतो का माझ्यावर? हा लहानाचा मोठा केलाय, एवढं पोटा पाण्याला लावलं तुला, माझ्यावर रुबाब दाखवतो का? होय रे. जमीन बिबीन काय मिळणार नाही तुला. हे बघा, जमीन नावावर करणार का नाही एकदा सांगा. शेवटचं करणार नाही. करणार नाही? नाही. मग या घरात तुमचा थांबायचा हक्क पण नाही. निघायचं, लगेच निघायचं घरातून. हा मला घराबाहेर काढणार कोण रे तू? कोण? मी बाहेर काढणार तुम्हाला घराच्या. हा थांबायचं नाही, निघा. नावावर नाही करीत. हा नका करू नावावर, थांबू पण नका, निघा. शेला आलात तुम्ही? काय हो, मी काय ऐकलंय तुम्ही अण्णांना घराच्या बाहेर काढले? हा काढलं. त्यांना या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. का बरं? का म्हणजे त्यांना म्हणत होतो मी जमीन माझ्या नावावर करून द्या, नाही दिली, दिलं घराच्या बाहेर हाकलून. हा अहो तुम्हाला जरा तरी लाज वाटते का? जमीन नाही नाव केले म्हणून तुम्ही तुमच्या वडिलांना घराच्या बाहेर काढलं. अहो काहीतरी वाटायला पाहिजे तुम्हाला जनाचं ना मनाचं. काय काय झालं घराच्या बाहेर काढलं म्हणून? हा काय ते नेहमी मला कमी समजतात. मला म्हणतात दारू पिऊन येतो, बेवडा आहे तू. हा दिलं मग हाकलून. काहीच वाटत नाही ना? निर्लज्जपणे अजून मला वरतोंड करून सांगताय. हे बघा, मी चालले परत अण्णांना आणायला, आणि तुम्हाला जर ह्याचं महत्व कळत नसेल ना तर मला पण ह्या घरात थांबायचं नाहीये. काहीच उरलं नाहीये माझं ह्या घरात. अण्णा इथं बसलेत तुम्ही? अण्णा का बरे तुम्ही इकडे आलेत? हा सुनबाई, तू एकटीच आली हो एवढ्या लांब? काय करणार अण्णा? अण्णा पण तुम्हाला पण नाही समजत? तुम्ही पण स्वतःचं घर सोडून इथं आलेत तुम्ही? अगं पोरगाच आपला नसेल तर घराचं काय करायचं? खुशाल ज्या पोराला मी एवढा सांभाळला त्यांनी दारू पिऊन मला घराच्या बाहेर काढून दिला. अण्णा मला माफ करा अण्णा, मी माहेरी गेले होते हो, नाही ते एवढं सगळं झालंच नसतं. मी कधीच तुम्हाला घराच्या बाहेर नसतं पडून दिलं. अगं तुझी काही चूक नाही सुनबाई, आमचंच नाणं खोटं आहे, त्याला काय करणार मी. पण आता तू माघारी जा, मला इथं राहू दे. अण्णा मी तर माघारी जाण्यासाठी नाही आलीये, मी तुम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी आली. आणि तुम्ही ना आत्ताच्या आता माझ्यासोबत चालायचंय. पुरी मी आलो तर अजून तमाशा होईल तिकडं. अगं काही तमाशा नाही होणार अण्णा. अण्णा ते तुमच्या हक्काचं घर आहे हो. आज त्या घरासाठी तुम्ही किती कष्ट केलेत ना हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत, आणि तुम्ही असं बोलताय, आणि तुम्ही तुमचं घरदार सोडून इथं आलेत. अण्णा मला बाकीचं काय नाही माहिती, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत इथून चला. अण्णा वहिनी बरोबर बोलतायत, तुम्ही जा, पण आधी ना चहा घ्या आणि मग जा. बरं चालते पुरी, माझे कापड बी मी आवरून घेतो. हो चल. अण्णा माफ कर मला. सुनबाई माफी नको मागू, उलट चुकी माझी आहे. माझं पोरग मला नीट सांभाळता आलं नाही, लाडाने बिघडून गेलं. तुझ्यामुळे तरी घराला शोभा आहे. चल. अण्णा मला माफ करा, खरंच चुकलं माझं, मला माफ करा. अरे पोरा जरा नीट वागर. हा बापासाठी नाही, ते झाल्या बायकोसाठी, तुमच्या होणाऱ्या पोरासाठी तरी नीट वागा. हा आमचं काय झालं गेलं पिकलं पान, आज उद्या गळून पडन. अरे जे काय कमावलंय तुमच्यासाठीच कमावलंय आम्ही मरमर करून.
कुठं आम्हाला वर न्यायचंय? या दारूचा नाच सोड फक्त. अरे तुला दारू प्यायची सवय आहे म्हणून तुझ्या नावावर जमीन करीन मी. तुला खोटं वाटत असेल ना तर उद्याची उद्या सुनबाईच्या नावावर करून टाकतो. माझी काय हरकत नाही बघ. मी दारू प्याल्यामुळं तुम्हाला काही पण बोललो, असं नव्हतं बोलायला पाहिजे. आणि उद्यापासून मी दारू सोडतो, नाही घेणार दारू आता. आणि हे बघा, अण्णांना या घरात सन्मानच भेटला पाहिजे आणि तुम्ही पण त्यांचा सन्मान केला पाहिजे, समजलं ना? आज त्यांनी हे सगळं कष्टाने उभारलंय. जाऊ दे सुनबाई, उगा माझ्यामुळं तुमच्या दोघात भांडणं नको. आमचं काय राहिलं 4 दिवस नीट राहतो, उद्या डोळं मिठाय मोकळं. पण तुमचं चांगलं झालेलं फक्त बघायचंय पोर. बरं चला जाऊ द्या, तुम्ही उगा मनाला वाईट नका वाटून घेऊ. चला आतमध्ये चला आपलं. चला. चला. परवा अहो तुम्ही आलात? अहो तुम्हाला माहिती का काय झालं? काय? अहो ते तात्यांची आणि अण्णाची लय भांडण झाली, माहितीये का? कशामुळं? अहो ते तर मला माहित नाही, पण एकमेकाच्या अंगावर पर धाव जात होते, एकमेकाला काय बोलत होते. अहो लय भांडण झाली माहिती का दोघांची. कधी झाले? अहो मगाशीच झाली. त्या तात्याचं आहे ना तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही आता. मी नव्हतो येतो म्हणून रे, नाही तर भांडणं सुद्धा झाले नसते. ते असेच करते दरवेळेस. हा नो, लयच भांडण झाली, मला पण कळत नव्हतं काय करायचं ते. मग कुठे आहे ते आता? तात्या कुठे आहे? आता ते आत्ताच गावात गेलेत. अण्णा? अण्णा नाही माहिती मला. बघू तुम्ही नंतर. हा. यायला काय कळलं नाही ट्रॅक्टरचं एक नको नको झालंय. श्वास, अरे ट्रॅक्टरचा अवजार चालणं तेवढं बघ ना. मला काय सांग आता, करा ना तुम्ही एकटे. अरे तसा तुम्हाला लय जोर आहे भांडायला. अय श्वास, अय काय हो, काय झालं? ते काका भेटले ते जाताना दुकानात, मला म्हटले थांब. मी नाही थांबलो अजिबात. येताना पण भेटले ते, म्हटले एवढं माझं काम कर. आता दिसायला लागलो त्यांना मी. हा, माझ्या बाबासोबत भांडत अण्णा सोबत. काय थोबड दाखवते मला आता. श्वास, काय रे, काय झालं तुला एवढा ताव खायला? हा, अरे सकाळी तुला हात केला, 4 माणसं उभी होती, तरी तू बघितलं पण नाही माझ्याकडे, निघून गेला. आणि आज परत माघारी येताना ट्रॅक्टर पशी थांबवलं तर साधा बोलला बी नाही तू माझ्याशी नीट. कशाला बोलू? अण्णा सोबत काय गरज होती भांडायची? म्हणजे अण्णासोबत भांडलो म्हणून तुला हिसका आलाय का? मग त्यांच्या अंगावर पण धावून गेले, मला सांगितलं ही ना. वा, बरं आहे तुमचं. अरे आम्ही भांडू नाही तर काही करू, आम्ही मोठी माणसं आहे, आमचं आम्ही बघून घेऊ ना. का तुम्ही पोरं आता कारभारी झाली आमच्या चुका काढायला? अरे तुला एखादा भाऊ असता तर तू त्याच्याशी भांडला नसता का? तसंच अण्णांचं माझं बी. अरे किती भांडलो तरी उद्या आम्ही एकच होणार आहे, पण त्याच्याहून तुम्ही माझ्याशी राग धरता होय? अरे अण्णाला पोरगा झाला तेव्हा मीच पेढं वाटलं होतं ना तुझं, का माझ्या भावाला पोरगा झाला? अरे तुला तुझ्यात आणि माझ्या पोराच्यात कधी अंतर नाही धरलं मी, आणि तुम्ही आज चुलत्यालाच विसरायला लागले का? बरं आहे बाबा, बरं आहे. एक काम कर, आता जोडा हाण मला, मग समाधान होईल तुझं. अण्णा असं नका करू. मी तुमच्या सोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. खरंच चुकलं माझं. चुकलं माझं म्हणजे? अरे पोरं हो, ही भावांची भावकीची भांडणं ही मोठ्या माणसांची असतात. का तुम्हाला लगेच आता पाडायचा पाया त्याचा की हेच पुढं चालू राहणार, आम्ही भांडणार, बोलणार नाही? अरे बाबा हो, बायकांनी आणि बारक्या पोरांनी यात लक्षच नसतं घालायचं. आम्ही भाऊ आहे, आज भांडू उद्या गोडू. अरे शेवटी आमचा बी एकमेकावर अधिकार आहे. पण तुम्ही पोरांनी असा राग नका मानून घेऊ. अरे मला किती वाईट वाटलं असेल. आता नाही धरायचो राग. आणि मला माहिती पण नव्हतं तुमचे भांडणं कशामुळे झाले काय नाही, तरी मी तुमच्यासोबत बोललो नाही. अरे काय नाही बाबा, आमच्या भांड्याला काय कारण व्हायचे तेव्हा
त्यांनी फक्त आपला ट्रॅक्टर नांगरता माझ्या बांधाव घातला आणि मी त्याला खवळून बोललो. आणि नंतर माझ्या याड्याच्या लक्षात आलं का त्यो नव्हता, त्याचा गडी होता. त्याच्यावरनं आमची भांडणं झाली. तो काय नाही आला तरी मी त्याची माफी मागून मोकळं होणार आहे. पण तुम्ही पोरांनी असं नका राग मानून घेऊ रे. नाही, खरंच चुकलं. आता नाही वागायचं असं. चालते, येऊ का मग आता? हा, चहा कर ना. चहा ठेवतो थांबा. चहा घेऊन जा अण्णा. चहा करायची ही तुझ्या आजीची सवय. घरात कुणी माणूस आलं का चहा केल्याशिवाय ती सोडणारच नाही त्याला. आलात तुम्ही? काय हो, काय झालं? काय नाही. काय नाही? अहो टेन्शन दिसतंय तुमच्या तोंडावर. काय झालं बोला. भावकीचं टेन्शन आहे मला. का आता काय झालं? आता हे बघ, आपण नवीन JCB घेतला हा, तर लोक जळायला लागले आपल्यावर. ते म्हणते तर सुवास आपल्यात नाही राहिला म्हणे, आता मोठा माणूस झाला. अशी भावकी टोमने मारायला लागली. ह्या भावकीचं ना असंच असतं. अहो आपण एकमेकांना किती हे करतो, सपोर्ट करतो, किती मदत करतो एकमेकांना. आपली काही टायमाला परिस्थिती अशी होती तेव्हा कुणी आपल्याला विचारलं का? हा, आणि आता जर आपली परिस्थिती काही सुधारली तर असे आपल्याला टोमने मारायला लागले. मला हेच कळत नाही, लोक चालून देत नाही, घोड्यावर बसून देत नाही. मला असं वाटतंय आपण चुकीचं करतो का प्रगती करतो म्हटल्यावर? हे बघा, आपण काही चुकीचं करत नाही. आणि हे बघा, चुकीचं बरोबर आहे हे सगळं तुम्ही सोडून द्या आणि मी जे सांगते ना ते लक्षात ठेवा. बघा, भावकी ना ही चपलेसारखी असते. ती आपल्या सोबत तर असते पण तीच मागून ना आपल्यावर चिक्कल उधळते. त्यामुळं ना तुम्ही ह्या सगळीकडे दुर्लक्ष करायला शिका. अगं पण त्रास होतो मला त्यांच्या बोलण्याचा. मला असं वाटतं JCB जिंकून टाकतो मी, मग त्यांना बरं वाटेल. नाही नाही नाही, तुम्ही असं काही बोलू नका आणि असं काही करू पण नका. अहो त्यांच्यासाठी आपण आपली परिस्थिती सुधारतोय चांगली आणि आता तुम्ही परत ती परिस्थिती दाखवताय का? असं काही करू नका. मग काय करू मी? नका करू काही. तुम्ही दुर्लक्ष करा आणि पुढे चाला. बरोबर आहे तुझं, पण त्यांच्याकडे लक्ष दिलं ना तर आपली प्रगती थांबल. आपण पुढे कसं जाणार बरं? आपण एवढ्या कष्टातून उभा करतोय, मग त्यांच्या बोलण्याकडे कशाला लक्ष द्यायचं? तुम्ही एवढं दिवस रात्र मेहनत करताय आणि या भावकीचे असे बोलण्याने तुम्ही महाग घेताय का? बरं जाऊ दे, मी त्यांचा आहे ना विचारच करणं सोडून देतो. हा बरोबर. बरं येतो मी गावातून जाऊन, हा काम आहे थोडस. हा चालेल. मग सुहासराव, काय तुमची मजा आहे राव आता. हा? बघा कुठं काही असलं काम तर. हा मग काय सचिन शेठ, नमस्कार. खबर जुना ट्रॅक्टर वापरिता हा? हा लोक JCB घ्यायला लागली, तुम्ही नवीन ट्रॅक्टर तरी घ्या की. चालायचं बाबा, बघू जमन तेव्हा. बरं चला येऊ का? हा बाय. बघितलं का, अशी भावकी जळकी आमची. हा, टोमने मारा लागले लोक. मला म्हणी हप्त्यावर JCB घेतला असेल म्हणी. कुठं काय काम आहे JCBला? बँक जेव्हा ओढून ने ना म्हणजे JCB मग कळन. तसं नसतंय बाबा. आता बोलणारी बोलत राहतात. घेतलंय तू, बोलला त्यो, त्याचा काय एवढा विचार करायचा आहे? अरे तुझी कामं तू करत राहायचं, त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष नाही द्यायचं. आणि कसं आहे माहिती आहे का, शेवटी भावकी काय बोलली बिल्ली काय केलं तरी उद्या एवढं लक्षात ठेव, त्यांची गरज पडते आपल्याला. काय आपण पण मदत करतोच ना त्यांना. हा, अशी टोमने मारायची गरज आहे का? तू आहे ना लगेच चिडतो बरं का, आणि तुला जरा कोण काय बोललं ना की राग येतो. त्यात तुझी चूक नाही म्हणा. सरळ मार्गी माणसाचं असंच असतंय, त्याला कोण काय बोललेलं आवडत नाही. किती दिवस सहन करायचं पण यांचं बोलणं. एवढा नको राग मानू, एवढं लक्षात ठेव. उद्या काय कमी जास्त झालं, बरं वाईट झालं तर शेवटी भावकीचाच आधार असतो. काय एवढा डोक्यात राग नसतो घालून घ्यायचा. चल चला बघू आता कामाचं, कुठं काही काम असलं JCBला तर. हा मी पण सांगत जाईल कच्चून करायचं. हा जमल जमल. हा येऊ का? हा हे काय मी पण निघतो आता. बरं. चावी कुठे? खिशातच. हॅलो, बरं आहे गायचं आता? बरं या. काय झालं? बरं आहे आईचं आता, आणि ते रिटर्न पण निघलेत. बरं आहे ना. सुहास, फोन केला होता? फोन केला तुला, कुठं होता तू? अरे नेमकं पंप मारत होतो मी, फोनचा आवाजच ऐकून आला.
आणि नंतर मी फोन केला तर तू उचलत नव्हता. मी नेमकं आत्ता आलोय, थोडं गडबडीत होतो. अरे पण फोन का केलता? अरे आईला अचानक चक्कर आलते, घरी कोणी नाही, दवाखान्यात न्यायला मी तिकडं JCB वर. काय करावं काही कळना म्हणून तुला फोन केलता. आता नेलं का दवाखान्यात त्यांना? नेलंय काकानी, आणि बरं आहे, आईचं रिटर्न पण निघलेत ते. माघारी यायला निघलेत म्हणजे मोठं काय नसेल. आणि डॉक्टर म्हणले वेळेवर आणलं म्हणून बरं झालं, नाहीतर काय झालं असतं सांगता येत नाही. बरं झालं. अरे पण तू नाही मी नाही, मग नेलं कुणी त्यांना? काकानी नेलतं ना. काका म्हणजे? चुलत चुलते, त्याने नेलतं. बघितलं सुहास, शेवटी तुमची भावकीच कामाला आली की नाही. अरे काय माहिती का तुला, आपलीच लोक असतात ती. कितीही बोलले काही झालं, आता बोलण्याचा विषय म्हणजे काय, ज्याला त्याला आपापली मतं असतात आणि जो तो आपापलं मत मांडतो. आता आपल्याला त्याचं मत पटलं नाही म्हणून त्याचा राग धरून चालेल का? शेवटी भावकीतली लोक ही आपलीच असतात, वेळ प्रसंगी तीच कामाला येतात. आणि हा, काही लोक म्हणतात भावकीतली लोक म्हणजे चपलीसारखी असतात, सोबत चालतात आणि मागून शिंतोडे उडवतात. पण काय माहिती आहे का तुला, त्या चपलीशिवाय चालता पण येत नाही. फक्त चप्पल एकदा स्वच्छ करून घ्यायची म्हणजे चालायला पण काय अडचण येत नाही. बरोबर आहे. बरं जाऊ दे सगळं, आता तू पण झालं गेलं सोडून दे. आता कळलं ना तुला, हो शेवटी भावकीच कामाला येते. बरोबर. बरोबर आहे. बरं मी निघतो आता, माझी कामं तशीच राहिलेली आहेत. हा. आईची व्यवस्थित काळजी घे. हो हो हो. हो. चल.